मुंबईच्या रस्त्यावर सर तन से जुदाचे नारे लावत धुमाकूळ घालणाऱ्यांना पोलिसांनी चांगली अद्दल घडवली। पण हिंदू साधू संतांना खुलेआम धमक्या देण्याइतकी यांची हिंमत कशी वाढली? लोकसभेत मवियाच्या 4 जागा काय जास्त निवडून आल्या? या गुंडांची वाढलेली मस्ती राज्यभर जागोजाग दिसल्याचे आरोप आता केले जात आहेत। आज जर मवियाची सत्ता असती तर 2012 साली रझा अकादमीने मुंबईत घडवलेल्या दंगलीची पुनरावृत्ती बघायला मिळाली असते, असे थेट आरोपच आता जनता करू लागली आहे। रामगिरी महाराजांनी आपण काही चुकीचं खोटं बोलत असू तर ते सिद्ध करा आणि कोर्टात जा असं सांगूनही मवियाचे नेते खुलेपणाने या देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे। वडेट्टीवार, आव्हाड, अमोल कोल्हेंसारख्या नेत्यांनी रामगिरी महाराजांवर खालच्या भाषेत टीका केली। बजरंग सोनावणे, कल्याण काळे, नागेश पाटील, आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील पाटील, संदीप क्षीरसागर या नेत्यांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात कारवाईची मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली आहेत। हिंदू साधू संतांचा खालच्या भाषेत अपमान करणारे हे नेते अनेकांच्या काळ्या कर्तुती पाठीशी घालण्यात पुढे असतात। मवियाचे हे नेते एवढी तत्परता तर स्वतःच्या मतदारसंघातल्या समस्या सोडवायलाही दाखवत नाहीत। या सगळ्यांचे हे धंदे कोणाला खुश करण्यासाठी चाललेत असेही आता त्यांच्या मतदारसंघातील जनता विचारत आहे। धारावीमध्ये एका हिंदू तरुणाची जमावानं हत्या केली। बारामतीच्या इंदापूरमध्ये मौलवीने गतिमंद हिंदू मुलीवर अत्याचार केले। श्रीरामपूरमध्ये मौलवीने अल्पवयीन दलित मुलाचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला। आपल्याच मतदारसंघात घडणाऱ्या या घटनांवर एकाही मविया नेत्यानं साधी प्रतिक्रियाही का दिली नाही? या सगळ्या घटना असोत की संभाजीनगर, उरण, संगमनेर, सातारा, लातूरमधल्या लव्ह जिहादच्या घटना, या देशद्रोह्यांच्या वाढलेल्या मस्तीमागे लोकसभेत मवियाच्या वाढलेल्या जागाच असल्याचं प्रामुख्याने बोललं जात आहे। ही देशद्रोही पिलावळ आणि त्यांना पोषणाऱ्या शक्तींना वेळीच रोखलं नाही तर ही आग सगळा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती आता सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत।